नमस्कार. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या भागात आपण वास्तुशास्त्र आणि आर्थिक तणाव याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेतलं. या भागात आपण वास्तुशास्त्र आणि कौटुंबिक समस्या म्हणजे नेमकं काय याबद्दलचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. आणि आपल्याबरोबर असणार आहेत भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव. डॉक्टर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. जसं मी प्रेक्षकांना म्हटलं की मागच्या भागात आपण वास्तुशास्त्र आणि आर्थिक तणाव याबद्दलचं मार्गदर्शन आम्ही तुमच्याकडनं जाणून घेतलं. मात्र या भागात आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे वास्तुशास्त्र आणि कौटुंबिक समस्या. प्रत्येक घरात सर वाद हे असतातच, मात्र प्रत्येक घरातले वाद हे प्रत्येकाला सांगण्यासारखे नसतात. तर वास्तुशास्त्र आणि कौटुंबिक समस्या याचा सुद्धा संबंध असू शकतो का? पूजा, तुझ्या वक्तव्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक कौटुंबिक वादविवाद म्हणजे कुटुंबाला येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांमधला वादविवाद हा एक भाग आहे. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर कुठल्याही कुटुंबाला आर्थिक तणाव, ज्याच्याबद्दल आपण ऑलरेडी चर्चा केली, त्याच्यानंतर त्या घरातल्या मुलांची शैक्षणिक प्रगती किंवा मग त्या घरातल्या सदस्यांचं आरोग्य, त्यांच्यातला सुसंवाद, ज्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. शिवाय याच्या व्यतिरिक्त सुखी वैवाहिक जीवन किंवा मग करिअर, ग्रोथ, स्टॅबिलिटी, संतान प्राप्ती किंवा जीवनात येणारे सगळे उतार चढाव या आणि त्या अनुषंगाने येणारे प्रॉब्लेम, या प्रत्येक गोष्टीचा वास्तुशास्त्राशी संबंध आहे. त्यामुळे आपण असं ठरवलेलं आहे की आपण या जीवनातली एक एक समस्या, आर्थिक तणाव जसं मी मगाशी म्हटलं आपण चर्चा केली, आज सुसंवादबद्दल, कदाचित नंतर आपण एका एपिसोडमध्ये आरोग्याबद्दल बोलू, एका एपिसोडमध्ये आपण कदाचित शैक्षणिक प्रगतीबद्दल बोलू. त्यामुळे असा एक एक प्रत्येक घरातल्या समस्या, मग त्या एक एक समस्येला घेऊन आपण चर्चा करायचं असं ठरवलेलं आहे. त्यातलाच एक मला महत्त्वाचा भाग म्हणजे सुसंवाद. घरातल्या प्रत्येक व्यक्तींमध्ये किंवा दोन व्यक्तींमधला संवाद हा चांगला, गोड, सुसह्य, ॲक्सेप्टेबल असा असला पाहिजे, हे प्रत्येकाला अपेक्षित असतं. बरोबर. पण काय ना, तुमच्या अपेक्षा आणि तुमच्या घराची रचना, म्हणजे केवळ घराचीच रचना नाही तर ऑफिस फॅक्टरीची रचना सुद्धा त्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे तुमच्या घराची वास्तुशास्त्रदृष्ट्या रचना कशी आहे यावर तुमच्या घरामधला सुसंवाद कसा असेल हा अवलंबून असतो. त्यामुळे सुसंवाद किंवा घरातली शांतता, प्रसन्न वातावरण याचा विचार करायचा झाला तर तुमच्या घराचं वास्तुशास्त्र याचा विचार करावाच लागेल. बरोबर. नक्कीच. तुम्ही म्हणतात की वास्तुशास्त्राप्रमाणे जर घर असेल तर आपलं वादविवाद होण्याचे जे कारण आहेत किंवा परिणाम आहेत ते थोड्या प्रमाणात आपल्याला कमी दिसू शकतात. मात्र घरातच नाही सर, तर ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही फॅक्टरीमध्ये सुद्धा आपल्याला वादविवाद हे दिसून येतच असतात. बऱ्याच वेळा ते सांगण्यासारखे असतात, बऱ्याच वेळा ते न सांगण्यासारखे असतात. मग त्याचा सुद्धा वास्तुशास्त्राशी काही संबंध असू शकतो? मुळात पहिली गोष्ट अशी आहे ना की वादविवाद किंवा सुसंवाद हा मूलतः तुमच्या वास्तूच्या वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट दिशेवर अवलंबून असतो. जनरली वास्तुशास्त्रानुसार वायव्य दिशा म्हणजे वायू तत्वाची दिशा, पण ॲट द सेम टाइम वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट ही दिशा ही आम्ही त्याला रिलेशनशिप आणि कम्युनिकेशन म्हणजे एक नातेसंबंध आणि संवाद या विषयाशी संबंधित ती दिशा असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे याचा अर्थ वायव्य दिशेमध्ये मोठ्या मुलाचा बेडरूम, गेस्ट बेडरूम किंवा मग टॉयलेट किंवा स्टोअर म्हणजे अडगळीची खोली वगैरे अशा काही गोष्टी असणं हे वास्तुशास्त्रानुसार अपेक्षित आहे. आणि या जर गोष्टी तिथे असतील, थोडक्यात वास्तुशास्त्राचे नियम वायव्य दिशेत फॉलो केले गेले असतील तर त्या घरामध्ये सुसंवाद चांगल्या होण्याची अपेक्षा नक्की करता येते. पण जर का वायव्य दिशेमध्ये किचन आलं असेल म्हणजे वायू तत्वात अग्नीनी अतिक्रमण केलं असेल, याचा अर्थ काय होईल? वायू आणि अग्नी जर एकत्र आले तर एक तर अग्नीचा भडका उडेल किंवा अग्नी नेस्तनाबूत होईल, दोन्ही गोष्टी काहीतरी एक होईल. तसंच जर वायव्य दिशेमध्ये बेडरूम आलं असेल तर मग त्या ठिकाणी झोपणाऱ्या पती पत्नींमध्ये कारण नसताना क्षुल्लक वाद, काहीही कारण, साधा सिंपल गोष्ट म्हणजे मी नेहमी अगदी परवलीचं उदाहरण नेहमी देतो, या शर्टाचा रंग
हे एक वाक्य सुद्धा त्यांना वाद करायला सफिशियंट ठरू शकतं. हा त्या बेडरूम मध्ये किंवा काय होतं ना की वायुतत्वामध्ये जर तो माणूस झोपला तर ऑटोमॅटिकली ना त्याच्या विचारांमध्ये एक सुसंगतपणा किंवा एक कन्सिस्टन्सी ज्याला म्हणतो ना, सातत्य, ते राहत नाही. धोरसड प्रवृत्ती, आज एक विचार तर उद्या दुसरे विचार, त्यामुळे सुद्धा वाद होणं. अरे तुम्ही काल असं बोलला होतात, मग आज असं बोलताय, म्हणजे समोरची व्यक्ती त्याला शब्दात पकडते आणि त्याला वाद करण्यास कारणीभूत ठरतं. असा एक प्रकार आहे. किंवा दुसरी गोष्ट अशी की जर तुमच्या घराचं प्रवेशद्वार वायव्य दिशेमध्ये असेल तरी सुद्धा अशी घरं नक्कीच वादळी दिसतात किंवा त्या घरामध्ये वादविवाद होणं हा प्रकार असतो. किंवा काही घरांमध्ये वायव्य कट झालेला असतो, तो भागच नसतो त्या घराला. मग अशा वेळी सुद्धा त्या घरामध्ये अशांतता असणं हे अतिशय स्वाभाविक आहे. आता हा झाला घराचा भाग. तीच गोष्ट ऑफिस किंवा फॅक्टरीमध्ये सुद्धा जर एखाद्या ऑफिसमध्ये साधारणपणे वायव्य दिशा म्हटली तर मार्केटिंग, सेल्स किंवा मग डिस्पॅच अशी काही डिपार्टमेंट किंवा टॉयलेट वगैरे, स्टोअर्स वगैरे असे डिपार्टमेंट असणं आवश्यक आहे. पण जर तिथे सुद्धा HR डिपार्टमेंट आलं किंवा मग जर परचेस डिपार्टमेंट आलं, असे कोणतेही वेगळे डिपार्टमेंट आले तर नॅचरली तिथल्या वायुतत्वामध्ये बिघाड होणं आणि ऑटोमॅटिकली तिथे वादविवाद होणं. म्हणजे थोडक्यात ज्या वास्तूमध्ये माणसं राहतात आणि त्या वास्तूमध्ये जर ते वास्तुदोष असतील त्या दिशेचे तर ते तिथे ती ऑफिस असू दे किंवा मग फॅक्टरी असू दे. तर त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अगदी स्पष्ट सांगायचं झालं, मी यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सांगितलंय की जिथे पाय ठेवायला जमीन आहे, 4 भिंतींचं संरक्षण आहे आणि डोकं झाकायला छत आहे आणि ती वास्तू मनुष्य अथवा प्राण्यांद्वारे वापरली जाते, त्या प्रत्येक वास्तूला वास्तूचे नियम लागू पडतात. म्हणून घर, ऑफिस, फॅक्टरी किंवा कोणतेही कामाचं ठिकाण तिथे जर वायव्य दिशा बिघडली असेल तर तिथे त्या लोकांमध्ये वादविवाद होणं हा प्रकार नक्की घडतो. आणि वादविवादामुळे काय होतं ना की तिथल्या वातावरणामधली जी एक प्रसन्नता आहे ना ती डिस्टर्ब होते आणि कुठेतरी एखाद्याला आपण डिवचले गेलो आहोत किंवा आपला अपमान झालेला आहे अशी भावना सतत येत राहते आणि मग तो संधीची वाट बघत असतो समोरच्यावर कुरघोडी करण्याचा आणि त्याच्यातून ती शृंखला चालू होत असते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही वास्तूमध्ये, रेसिडेन्शियल और कमर्शियल, सुसंवाद आणि वायव्य दिशा यांचा संबंध आहे. आणि जर तुमच्या वास्तूमध्ये वादविवादाचं प्रमाण जास्त असेल तर निश्चितपणे तुमच्या वास्तूची वायव्य दिशा म्हणजे नॉर्थ वेस्ट डायरेक्शन ही ऑलवेज तुम्ही चेक केली पाहिजे. दॅट्स ऑल. नक्कीच. तुम्ही जसं म्हणताय की वास्तूची वायव्य दिशा चेक करणं कुठलंही घर घेताना किंवा कुठलीही वास्तू घेताना आवश्यक असतं. तसंच जर आज आपण कौटुंबिक समस्येबद्दल बोलतोय तर मला हे विचारायचं आहे की प्रत्येक घरामध्ये मुलगा मुलगी असेल म्हणजे भावंड असतील किंवा आई वडील असेल किंवा सून सासू असेल, यांच्यामध्ये आपल्याला नेहमीच वादविवाद होताना दिसत असतात. तर ह्याचं सुद्धा कारण वास्तुशास्त्र असू शकतं का किंवा ह्याचा सुद्धा संबंध वास्तुशास्त्राशी असू शकतो? पूजा, या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायला की वादविवाद होण्यासाठी एक तर काय असतं ना की कुठेतरी तुमच्या संवादामध्ये अभाव किंवा कुठेतरी तुमच्या संवादामध्ये एक दोघांची मतं न पटणं किंवा कुठेतरी तुमचा अहंकार, इगो हा एक भाग असतो. त्यामुळे मी नेहमी जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी येतात म्हणजे आई वडील आणि मुलगा, आई वडील आणि मुलगी, दोघं भावंड किंवा सासू सुना किंवा कुठल्याही 2 व्यक्तींमध्ये वाद होणं याला कारणीभूत एक तर त्या दोघांचे स्वभाव, त्या दोघांचे इगो हा जेवढा महत्वाचा भाग आहे तेवढाच भाग मी असं म्हणेन की वास्तुशास्त्र पण महत्वाचं आहे. म्हणजे माझं एक या संदर्भातलं माझं असं एक कन्क्लुजन आहे की अहंकाराच्या अग्नीमध्ये वास्तुदोषाचं तेल पडलं तर आगीचा भडका उडतो. थोडक्यात एक लक्षात घ्या की तुमच्यातला अहंकार हा वादविवाद वाढवायला कारणीभूत असतो, पण जर तिथे वायव्य दिशेचा वास्तुदोष आला तर तो वास्तुदोष त्या वादविवादाला, त्या आगीचा भडका वाढला म्हणजे ते वादविवाद वाढणार आणि वादविवाद वाढले म्हणजे अशांतता आली असा प्रकार होत असतो. त्यामुळे नॅचरली एक लक्षात घे की त्या घरातले प्रत्येक वादविवाद किंवा त्या घरातली अशांतता
याचा वायव्य दिशा आणि वास्तुशास्त्र यांचा संबंध असतं. 100% आहे एवढं निश्चित. नक्कीच नक्कीच. ऑफिसमधले किंवा फॅक्टरीमधले जे वादविवाद आहेत ते सुद्धा आपल्याला कसे कमी करता येतील, त्याच्यावर काय उपाय आहे याबद्दल जाणून घेऊया. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. लगेचच भेटतोय, कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती.